नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CTETसाठी लागणारे म्हणजेच विषय CDP या विषयाचे महत्त्वाचे असे प्रश्न. असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. आज आपण ते पाहणार आहोत. हे अतिशय खूप महत्त्वाचेही प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण पाहूया. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, बालकाचा विकास कोणत्या प्रकारचा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे सतत चालणारा. आपला विकास कधी थांबतो का? नाही. त्यामुळं कोणाचाही विकास हा सतत चालणारा असतो. वाढ ही थांबते, पण विकास थांबतो का? नाही. त्यामुळे बालकाचा विकास कोणत्या प्रकारचा असतो? सतत चालणारा असतो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पियाजेच्या मते मुलं स्वतः ज्ञान निर्माण करतात हे कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम. काय? बघा, पियाजेच्या मते मुलं स्वतः ज्ञान निर्माण करतात हे कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बघा, कन्स्ट्रक्टिव्हिजम. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. वायगोत्स्कीच्या मते शिकण्याचा मुख्य घटक कोणता? शिकण्याचा मुख्य घटक आहे भाषा. चला बघा, चौथा प्रश्न काय आहे? झेडपीडीमध्ये मोर नॉलेजेबल ऑदर म्हणजे कोण? काय? झेडपीडीमध्ये मोर नॉलेजेबल ऑदर म्हणजे कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आज 30 प्रश्न घेणार आहोत. त्यापैकी 30पैकी तुम्हाला किती मार्क पडतात हे तुम्ही चेक करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला कमेंट करायचं आहे तुम्हाला किती मार्क्स मिळाले. झेडपीडीमध्ये मोर नॉलेजेबल ऑदर म्हणजे कोण असतो? तर ज्याच्याकडे अधिक ज्ञान आहे तो असतो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? हा काय? स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे? तात्पुरती शिकवणी मदत. काय असते? तात्पुरती शिकवणी मदत. बघा, 6वा प्रश्न आपला, पीएचडीच्या कोणत्या टप्प्यात मुलं कन्झर्वेशन शिकतात? या प्रश्नाचं काय उत्तर आहे? बघा, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पीएचडीच्या कोणत्या टप्प्यात मुलं कन्झर्वेशन शिकतात? तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे? कॉन्क्रीट ऑपरेशनल. चला पुढचा आपल्या 7वा प्रश्न आपण बघूया. 7वा प्रश्न काय आहे? बघा, हायपोथेटिकल डिडक्टिव्ह थिंकिंग कोणत्या टप्प्यात दिसते? हायपोथेटिकल डिडक्टिव्ह थिंकिंग कोणत्या टप्प्यात दिसते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॉन्क्रीट. चला 8वा प्रश्न आपला बघूया. बघा, 8वा प्रश्न काय आहे? कोहलरबर्गच्या प्री कन्व्हेन्शनल टप्प्यात नैतिकता कशावर आधारित असते? कोहलरबर्गच्या प्री कन्व्हेन्शनल टप्प्यात नैतिकता कशावर आधारित असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दंड व बक्षीस. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. कन्क्लुजिव्ह क्लासरूममध्ये शिक्षकाने प्रथम काय करावे? कन्क्लुजिव्ह क्लासरूममध्ये शिक्षकाने प्रथम काय करावे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आहे काय? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांचे भेद लक्षात घेऊन अध्यापन करणे. चला आपला 10वा प्रश्न, डिस्ग्राफिया कोणत्या अडचणीशी संबंधित आहे? डिस्ग्राफिया कशाची आहे? लेखनाशी. डिस्ग्राफिया कशाशी अडचणी संबंधित आहे? तर डिस्ग्राफिया. चला पुढचा प्रश्न बघूया. हे प्रश्न खूप महत्त्वाचे, तुम्हाला ह्याच्यातून बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय? डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय असतं? तर गणिती अडचणी. 12वा प्रश्न, गिफ्टेड मुलांचे वैशिष्ट्य काय असतं? बघा, गिफ्टेड मुलांचं काय वैशिष्ट्य असतं? त्यांची उच्च सर्जनशीलता असते. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला CTETमध्ये विचारतात, त्यामुळे हे तुम्ही ह्याच्या थ्रू
म्हणजे प्रश्न म्हणजे काय सेम असंच विचारत नसतात कुठल्याच एक्झाममध्ये. त्याच्यातून बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात. त्यामुळे प्रश्नांचा खूप सराव करा, तिथं तुम्हाला अडचण येणार नाही. आणि ॲप्लिकेशन आज खूप सोपे प्रश्न आणलेत, पण उद्यापासून आपण हार्ड लेवल चालू करणार आहोत. ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला चॅनल व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल. चला, आपला 13वा प्रश्न बघा काय. फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी वापरतात? फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी वापरतात तर शिकवणी दरम्यान. शिकवत असतानाच आपण एखाद्या मुलांना कशी मध्ये अधूनमधून प्रश्न विचारतो, त्यालाच काय म्हणायचं? फॉर्मेटिव्ह असेसमेंट. चला, पुढचा 14वा प्रश्न आपला काय बघा. मुलांमध्ये ऑब्जेक्ट परफॉर्मन्स कधी विकसित होतो? मुलांमध्ये ऑब्जेक्ट परफॉर्मन्स कधी होतो? 0 ते 2 वर्षात. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय? आपण एखादी वस्तू लहान बाळाला दिली तर ती लगेच ओळखतं किंवा घेतं, त्याच्याकडे जातो आपण, ते अट्रॅक्ट होतं ना, त्याला ऑब्जेक्ट परफॉर्मन्स असं म्हणतात. 0 ते 2 वर्षामध्ये ते ओळखायला शिकतं ना. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. 15वा. पॅव्हलॉवचा प्रयोग कुठल्या सिद्धांताशी संबंधित आहे? पॅव्हलॉवचा कुठल्या सिद्धांताशी संबंधित आहे तर क्लासिकल कंडिशनिंग. इनसाइट लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे? इनसाइट लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे? कोहलरबर्ग. चला, पुढचा प्रश्न बघूया. मुलं स्वतः अनुभवातून शिकतात हे कोणाचे मत आहे? मुले स्वतः अनुभवातून शिकतात हे कोणाचं मत आहे तर पियाजेचं. मुलांचे मानसिक वय कोणत्या चाचणीने मोजता येते? स्टॅनफर्ड बिने यांची एक चाचणी आहे, त्याच्यानुसार आपण मानसिक वय चेक करू शकतो. चला, पुढचे प्रश्न आपण बघूया. ADHD असलेल्या मुलांना कोणती अडचण जास्त असते? कोणती अडचण जास्त असते तर लक्ष केंद्रित करणे. लक्ष केंद्रित करणे. CCमध्ये काय समाविष्ट असते? सर्वांगीण सतत मूल्यांकन होत असतं CCमध्ये. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. इगोसेंट्रिझम कोणत्या टप्प्यात दिसते? इगोसेंट्रिझम कोणत्या टप्प्यात दिसते तर कॉन्क्रीट. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? कॉन्क्रीट या टप्प्यामध्ये. कोणती प्रेरणा आतून येते? इंट्रेन्सिक. एक्सट्रिन्सिक बाहेरनं आणि इंट्रेन्सिक आतून. आतून जी आपल्याला प्रेरणा मिळते ती असते इंट्रेन्सिक. स्किनरचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? स्किनरचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? कुठला आहे रे? स्किनरचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तुम्हाला उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. कसला आहे? ऑपरंट. चला, पुढचा प्रश्न बघूया. बांदुराचा सोशल लर्निंग थेरी आधारित काय आहे? बांदुराची सोशल लर्निंग आधारित काय आहे? बांदुरा काय? पनिशमेंट. ऑब्झर्वेशन. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? ऑब्झर्वेशन. सॉरी. मुलं रोल मॉडेल कसे निवडतात? मुले रोल मॉडेल कसे निवडतात? ऑब्झर्वेशनमुळे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑब्झर्वेशनमुळे ते काय निवडतात? रोल मॉडेल निवडतात. ऑब्झर्वेशनमुळे काय होतं? रोल मॉडेल निवडतात. सततचे मूल्यांकन कोणत्या प्रकारात येते? सततचे मूल्यांकन फॉर्मेटिव्हमध्ये येते. सतत जे मूल्यांकन करतो आपण ते कशामध्ये येतं तर फॉर्मेटिव्हमध्ये येतं. चला, पुढचा प्रश्न बघूया. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट वर्गात शिक्षकाची भूमिका काय असतं तर फॅसिलिटेटर म्हणून. मुलांमध्ये सहकार्य कोणत्या विकासात होते? सहकार्याची भावना आपण सामाजिक. चला, पुढचे प्रश्न बघूया. मुलांना चुका करण्याची मुभा देणे म्हणजे
शिकण्यातील अडथळा. रीडनेसचे तत्त्व कोणाशी संबंधित आहे? रीडनेस तर स्किनर. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? स्किनर. चला, अशा प्रकारे आज आपण 30 प्रश्न पाहिले. असेच आपण एक दिवस आड करून 30 प्रश्न घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा.